नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 7,000 कोटी रुपयांचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात झालंय. पहिल्या टप्प्यात राज्यातील तब्बल 16,96,000 शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे. सातबाऱ्यावरून कर्ज उणे झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे. राज्य सरकारनं मंजूर केलेल्या एकूण 20,552 कोटींपैकी 7,000 कोटी रुपयांचा पहिला टप्पा आजच थेट खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. चांदवडमध्ये शेतकऱ्यांच्या काय भावना आपण त्यांच्याकडून जाणू. काय सांगाल आज शेतकऱ्यांना पैसे मिळत आहे आणि काय भावना? आजपासून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटवर यायला सुरुवात झाली आहे. मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व त्यांचं सर्व मंत्रिमंडळ यांचे मी शेतकऱ्यांतर्फे खूप खूप आभार मानतो. खरं तर ही योजना शेतकऱ्यांसाठी थकबाकीदार सभासद शेतकऱ्यांसाठी चांगली आहे, परंतु नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही गेल्या 5-6 वर्षापासून म्हणजे जवळजवळ 2016 ते 17 पासून बंद आहे. त्यामुळं नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी 19 ते 26 पर्यंत ही कर्जमाफी झालेली आहे. 19 ते 26 या दरम्यान नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तुरळक शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्ज वाटप केलंय आणि त्यामुळं नाशिक जिल्ह्यात तुरळक शेतकरी यावेळेस बाजारी झाले. कर्जमाफी तुरळक शेतकऱ्यांना मिळाली. मी आमच्या संस्थेचंच उदाहरण सांगतो. आमचे 950 सभासद आहे, त्यात फक्त 13 सभासद बसले. मी माननीय मुख्यमंत्र्याला एकच विनंती करतो की 1916-17 मध्ये 1915-16 मध्ये जी थकबाकीदार कर्जदार आहेत त्यांचे 2 लाखाच्या वरती जे सभासद कर्जदार झाले त्यांना 2 लाखाची कर्जमाफी घोषणा जाहीर केली होती, परंतु त्यावेळेस ते शेतकरी बसले नाही. असे शेतकरी 2015 ते 16 ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे. आणि ज्या शेतकऱ्यांना आज कर्जमाफी केली आहे त्यांचं सिव्हिल खराब झालंय. त्यांचं सिव्हिल खराब झाल्यामुळं नॅशनल बँक कोणत्या प्रकारचे त्यांना कर्ज देत नाही. ती पण अट या ठिकाणी रद्द करावी अशी मी या ठिकाणी शासनाकडे विनंती करतो. जय महाराष्ट्रासाठी संतोष खताळ, चांदवड, नाशिक. आपल्याशी बोलण्यासाठी या भागातील काही शेतकरी. दादा काय सांगाल आज शेतकऱ्यांचे पैसे अकाउंटला पडताय प्रत्येक ग्रामीण भागात? महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या युती शासनाच्या सरकारने जो निर्णय घेतला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजना 2026 या योजनेच्या माध्यमातून आज बळीराजाला आज आमच्या खात्यावरती कर्जाचे पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे. आम्ही शासनाचे खूप आभारी आहोत. मग तुमचं किती कर्ज होतं, किती कर्ज माफ झालं? पैसे आले 1,35,000. नाशिकाला पैसे आनंद आहेत का? आनंद आहे. काय सांगाल सरकारबद्दल काय अपेक्षा आहे तुम्ही? एकदम चांगलं म्हणजे सरकारने एकदम चांगलं काम केलं असं. आता नवीन कर्ज घेण्यासाठी परत एवढे पक्षी की परत कर्ज भेटत आहे. आपण काय सांगाल काय पैसे पडताय काय काय? जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जी योजना आहे कर्जमुक्ती शेतकऱ्याच्या हिताची योजना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो निर्णय घेतला, आम्ही ज्या थकबाकीदार जे कर्ज होतं त्यांची कर्जमाफी झाली, पण आता पुढचा निर्णय जे रेग्युलर आणि कायमस्वरूपी कर्ज भरणारे त्यांच्यासाठी विचार करावा आणि सर्वांना समान न्याय द्यावा अशी मी अपेक्षा करतो. आपलं कर्ज होतं आपल्याला किती माफ? मला 1,50,000 रुपये माफ झाले. एकंदरीत नाशिक जिल्ह्यात आज जवळपास ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफीचे जे पैसे हे आता यायला सुरुवात झाली असून शेतकरी देखील कुठेतरी या ठिकाणी आनंद झालेला आहे. आणि याचबरोबर पुढची जी यादी आहे ती लवकरात लवकर जाहीर करून शेतकऱ्यांचे उर्वरित देखील कर्जमाफी 2 लाखापर्यंत ती पण लवकरात लवकर करण्यात यावी. आणि शेतकऱ्यांना कुठेतरी सिव्हिलची जी अट आहे ती अट कुठेतरी शिथिल करून शेतकऱ्यांना नवीन कर्ज या ठिकाणी देण्यात यावे अशी मागणी चांदवड तालुक्यातील शेतकरी करत आहे. जय महाराष्ट्रासाठी संतोष खताळ, नाशिक, चांदवड. तर कर्जमाफीचं स्वरूप कसं असेल त्यावर एक नजर टाकूया.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आणि या योजनेनुसार शेतकऱ्यांची कर्ज माफी झालेली आहे। पहिल्या टप्प्यात 10 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालाय। पहिल्या टप्प्यासाठी 7,000 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलंय। एकूण कर्जमाफी 20,552 कोटी रुपये इतकी आहे। 16,96,000 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोठूर आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला सुरुवात झालेली आहे, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। काय नेमक्या भावना आहेत शेतकऱ्यांच्या? जगदीश, अतिशय महत्त्वाची बातमी आणि विशेष करून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। आपण जर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक प्रशासनाकडनं 68 ते 69,000 शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी जी ती यादी आहे ती सरकारकडे पाठवण्यात आलेली होती। पण पहिल्या टप्प्यामध्ये 35,800 ते 900 शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळालेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये इतक्या शेतकऱ्यांचं जी नावं आहेत ते पहिल्या यादीमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यापैकी 28,200 ते 300 शेतकऱ्यांचं जे ई-केवायसी हे पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांच्या आता अकाउंटमध्ये हे पहिल्या टप्प्यातले पैसे जे येण्यामध्ये हे सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आपल्याला असल्याचं बघायला मिळतंय आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली जे ई-केवायसी पूर्ण केलेली आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावं आणि कर्जमाफीचा लाभ घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता। 2 लाखापर्यंत जी कर्जमाफी आहे ती सरकारने दिलेली होती आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळे निश्चितच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। मात्र किरण, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कर्जमाफी झालेली आहे, मात्र सिबिलचा मुद्दा सुद्धा काही शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे। काय नेमकं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं? काही राष्ट्रीयकृत बँका आहेत तिथे काही अडचणी निर्माण झालेले होते, त्या संदर्भात सुद्धा नाशिक जिल्हाधिकारी या कार्यालयामध्ये मध्यंतरी एक बैठक झाली आणि हे सगळे जे तांत्रिक अडचण आहेत ते दूर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशा पद्धतीची भूमिका सुद्धा प्रशासनाने घेतलेली आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये 28,200 ते 300 शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळालेली आहे आणि त्यांचं ई-केवायसी सुद्धा पूर्ण झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या लोकांना कर्जमाफी मिळण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही अशा पद्धतीची माहिती प्रशासनाच्या वतीने दिलेली आहे। फक्त ज्या लोकांनी आपली जे ई-केवायसी केलेली नाहीये त्या लोकांनी हे लवकरात लवकर करावं जेणेकरून त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असंही आवाहन प्रशासनाच्या वतीने हे करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या कर्जमाफी योजनेवरती बारकाईने लक्ष कर्जमाफी आणि नाशिक प्रशासन आणि राज्य सरकारचं असणार आहे। त्यामुळे जे जे अडचणी येतील ते त्वरित सोडवले जातील अशी माहिती सुद्धा मध्यंतरी प्रशासनाने दिलेली होती आणि त्यामुळे या सगळ्या जी कर्जमाफीची योजना आहे त्यामुळे शेतकरी आनंदित आहेत। धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल।